मुलगा कुठे आहेस? मुलगी घरात आहे. मुलगा काय करत आहेस? मुलगी पेरूला तेल लावून चोळत आहे. सुजले आहेत ना रातभर धावल्यामुळं. बॉयफ्रेंड चल ना जानू फिरायला जाऊ. गाणे गाऊ पावसात भिजू. गर्लफ्रेंड नको रे बाबा, मागच्या वेळेस 2 दिवस मला चड्डी पण घालू दिली नाहीस. नुसता तेल लावून पचापच केला. प्रियंका मला एक साथ 2 केळावर बसायचं आहे. प्लीज मला बसवा ना. राजेश ते कसं शक्य आहे ग? प्रियंका बसव ना प्लीज. तेल लावून बसते रे, सुजणार पण. बबल्या पहिल्या रात्री जोर लावून थकतो पण आत घुसत नाही. बबल्या तुला पहिले कोणी केलं नाही का? बायको येडपटा लई जणांनी केलं पण चड्डी काढून केलं. अचानक आलेला पाऊस. बायको नवऱ्याचा हात धरून गच्चीत आली आणि म्हणाली, तुम्ही चिमटे काढा, मी कपडे काढते. बाई डॉक्टर मी सुसू करायला बसले की 4 धारा निघतात. डॉक्टर मी चेक करतो, साडी वर करा आणि झोपा. डॉक्टर चेक करतो, तिच्या बायला 4 धारा निघणार नाही तर काय होणार? बाई तुमच्या पपईत शर्टाचं बटन अडकलंय. पोरीचा बाप पोरी 12वी नंतर काय करणार आहेस? पोरगी BBA करणार आहे. बाप हे BBA काय आहे ग? पोरगी बॉयफ्रेंड की बाइक पर ऐश. पोरगी जोमात बाप कोमा. गर्लफ्रेंड तुला मी जास्त आवडते की माझी पपई? बॉयफ्रेंड तू. गर्लफ्रेंड का बरं? बॉयफ्रेंड तुला पपई आहे म्हणून. बघापक आजकाल इंटरनेटवर जी अश्लीलता दाखवतात त्याकडे तुम्ही कसे बघता? बंड्या शक्यतो HD मध्ये. गुरुजींनी बंड्याला पेन ड्राईव्ह दिला. प्रत्येक वेळेस मारलेच पाहिजे असं नसतं. नवरा आज असा चहा बनव की माझा उठला पाहिजे. बायको आपल्याकडे गाईचं दूध येतं, सलीन येवांचं नाही. मुलीकडचे हे पहा, आमची मुलगी फार लाडात वाढलेली आहे. ती सकाळी लवकर उठणार नाही, कपडे पण धुणार नाही, भांडी पण घासणार नाही, स्वयंपाक करणार नाही आणि बाहेरचं कोणतंही काम करणार नाही. मुलाकडचे काही वेळ विचार केल्यानंतर गंभीर चेहऱ्याने, आमचा मुलगा तुमच्या मुलीवर पचापच करत असताना ती किमान पाय तरी फाकवेल ना? मुलीकडचे हे पहा, आमची मुलगी फार लाडात वाढलेली आहे. ती सकाळी लवकर उठणार नाही, कपडे पण धुणार नाही, भांडी घासणार नाही, स्वयंपाक करणार नाही आणि बाहेरचं कोणतंही काम करणार नाही. मुलाकडचे काही वेळ विचार केल्यानंतर गंभीर चेहऱ्याने, आमचा मुलगा तुमच्या मुलीवर चढत असताना ती किमान पाय तरी. गण्या बाबा माझा रिझल्ट आला. बाबा अरे वाह बघू. गण्या
दाखवतो, पण रिझल्ट बघितल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायझर लावून गण्याला चोपला. स्नेहा, अगं शताक्षी, तुझ्या लाजऱ्या बॉयफ्रेंडचं तू कसं चोकलीस ग, सांग ना. शताक्षी, तो खूप लाजरा आहे ग. साधं किस करायला लाजतो तो. माझी मारायची तर लांबच आहे. मी त्याला माझ्या घरी बोलवून जबरदस्ती केली. त्या दिवशी त्याचे हात बांधले, पाय पण बांधले आणि मग त्याची पॅन्ट काढून चड्डी काढले. त्यानं शर्ट काढलेली होती. त्याचा केळ भला मोठा गोरा दिसत होता. मग मी त्याच्या केळाला धरले आणि चमडी मागे सरकावले. त्याचं लाल बुंद केळ दिसत होतं. मला राहवत नव्हते. कधी एकदा त्याचं चोकावं वाटत होतं. मग मी जिभेने त्याचं केळ चाटू लागले. पूर्ण केळाला थुक्का लावून ओलं केले आणि नरड्यापर्यंत घालून तोंड मागे पुढे करून चोकून काढू लागले. अर्ध्या तासात त्याचं बिंद बाहेर आलं आणि मी ते पिऊन आनंदी झाले. शाळेत एक मॅडम दुसऱ्या मॅडमला, अहो अंजली मॅडम, तुम्ही तुमच्या वर्गातल्या सुनीलकडून कसं पचापच मारून घेतलात हो? सांगा काय झालं त्या दिवशी? अंजली मॅडम, अहो मॅडम, मला कंड सुटले होते. हो, त्या मुलानेच मला कंडाला आणले. त्या दिवशी गडबडीत मी आंघोळ केल्यावर चड्डीच घातली नाही. साडी लिहून पटकन शाळेला आले. 2-3 तासानंतर जेवणाची सुट्टी झाली आणि सगळे वर्गातले मुलं मुली जेवायला गेले. तो सुनील एकटाच बसला होता. वर्गात लबरी बॉल खेळत होता. बॉल खेळत असताना त्याचा बॉल माझ्या खाली येऊन पडला. मग तो बॉल घ्यायला खाली वाकला आणि मी तर चड्डी लिवलीच नव्हते. त्याला माझी पपई दिसू लागली. लाल बुंद पपई बघून तो पपईत माझ्या बोटं घालू लागला आणि जिभेने चाटू लागला. मी म्हणाले, तुला लाज नाही वाटत? तो म्हणाला, मॅडम प्लीज एकदा करायला द्या, मी कुणाला सांगणार नाही. असं म्हणत माझी पपई चोखू लागला. मला चांगलाच कंड येऊ लागला होता. मी म्हणाले, तुझा केळ काढ आणि घाल माझ्या पपईत. थुक्का लावून त्याने केळ घालून पचपच मला करू लागला. तब्बल 1 तास त्याने मला झवले आडवं करून.